विविध भारती पुणे ठळक बातम्या. गणेश विसर्जन मिरवणूक राज्यभरात उत्साहात सुरू झाली आहे. पारंपरिक पोशाख परिधान केलेले कार्यकर्ते, ढोल ताशांचा गजर, आकर्षक सजावट अशा वातावरणात मिरवणुका सुरू आहेत. पुण्यात मानाच्या गणपतींची मिरवणूक बघण्यासाठी सबंध लक्ष्मी रस्ता भाविकांनी फुलून गेला आहे. संपूर्ण रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत आणि नागरिकांसाठी विविध मंडळांनीही पाण्यासह इतर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राजस्थानमधल्या झुंझुनू इथं स्वच्छता ही सेवा 2024 या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन सन्मानजनक जीवनाचं प्रतीक असल्याचं धनखड यांनी स्पष्ट केलं. स्वच्छता अभियान एका दशकात क्रांतिकारी ठरल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि देशात 12 कोटी स्वच्छतागृह तयार होणं हे त्याचं उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी आपलं व्यक्तिमत्व आणि कामानं देशातली समृद्धी आणि सन्मान वाढवला असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. मोदी यांनी आपल्या कार्यकाळात देशाचा आत्मा जागवला, सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन दिलं असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी मोदी तिसरे कार्यकाल के 100 दिन या पुस्तिकेचं अनावरण केलं. देशात 1960 नंतर पहिल्यांदाच राजकीय स्थिरता आणि धोरणांमधलं सातत्य असं वातावरण दिसलं आहे असं प्रतिपादन शहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजनांना जगभरात नावाजलं जात आहे. अर्थव्यवस्था विकसित होत आहे. घरं, स्वच्छतागृह, LPG सिलेंडर अशा गोष्टी सर्वसामान्यांना सहजरित्या मिळत आहेत असं ते म्हणाले. शेअर खरेदीचा जोर सुरूच असल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्सनं आज सकाळी पुन्हा 83,000ची पातळी ओलांडली. तो 60 अंशांनी वधारून 83,045 अंशांपर्यंत गेला. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58